हाय हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल. तर आजचा ब्लॉग मी स्टार्ट केलेला आहे सकाळचे 5:30 वाजल्यापासून आणि फायनली तो दिवस आलेला आहे ज्या दिवशी आमचं बाळ आमच्या आयुष्यात येणार आहे. आणि आत्ता वाजलेले आहेत बघा 5:30 वाजून गेलेले आहेत आणि माझी अंघोळ वगैरे मस्त झाली आहे सकाळीच. तर लवकर उठलो होतो आम्ही सगळेच, कारण बोलवलं आहे लवकर डॉक्टरांनी तिथे 8 वाजता. सो नंतर परत डॉक्टरांचा फोन आला की 8 वाजता नाही 7 वाजता यायचं आहे. तर मग पटापट सगळं आवरून घेतलं, देवपूजा वगैरे केली, देवाकडे प्रार्थना केली, सगळं व्यवस्थित होऊ दे आणि सगळ्यांची तयारी चालूच होती. सानू अजून पण झोपलेलीच होती. ज्या दिवसाची वाट आपण सगळेच बघत होतो, आम्हीसुद्धा बघत होतो आणि बरेच आपले सबस्क्रायबर्स फॅमिलीसुद्धा बघत होते की कधी होणार आहे डिलेवरी, कधी येणार आहे डिलेवरी व्लॉग. सो फायनली आज मी तुमच्यासोबत डिलेवरी व्लॉग शेअर करते आणि व्लॉग हा खूप मोठा होईल आय थिंक, त्यामुळे मी हे पार्ट्स करूनच तुमच्यासोबत शेअर करेल. सो स्टे ट्यून. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कसा वाटला व्लॉग ते सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये सांगा. सो आता बघा 6:45 वाजायला 5 मिनटं फक्त कमी आहेत आणि आमची सगळी ऑलमोस्ट तयारी झालेली आहे. सानूलासुद्धा मस्त आवरून वगैरे रेडी केलं होतं, कारण त्या माझ्या पिल्लूशिवाय तर मी हॉस्पिटलमध्ये जाणारच नाही. सांगितलं होतं मला तीसुद्धा माझ्यासोबत पाहिजे. सो चला मग आता रेडी झालो आहे आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊन सगळं व्यवस्थित होऊ दे एवढंच वाटत होतं. मनात धाकधूक होती कसं होईल काय होईल, कारण खूप भीती वाटत होती. प्लॅन सी सेक्शन आहे, सगळंच मनामध्ये गोंधळ चालू होता. सानूला सोडून जायचं वगैरे सगळंच मनामध्ये माझ्या होतं. पण ठीक आहे, सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन आता फायनली आम्ही निघालो आहे. सगळ्यात पहिले हे माझे आजोबा आहेत, त्यांचा आशीर्वाद घेतला. मग माझी आजी, तिचा आशीर्वाद घेतला. सगळं व्यवस्थित होऊ दे असं सांगितलं आजीने. आणि मग ह्या माझ्या आत्या आहेत, सो त्यांचासुद्धा आशीर्वाद घेतला. सगळ्यांचं ब्लेसिंग्स घेतले आणि फायनली आता सानूसुद्धा इथे बघा रेडी झालेलीच आहे. आणि खूप बाहेर थंडी होती म्हणून मग तिला एकदम फुल स्लीव्स, फुल पॅन्ट आणि कॅप वगैरे घालून, सॉक्स वगैरे घालून आम्ही रेडी केलं होतं. सो फायनली आता बघा 7 वाजायला फक्त 5 मिनटं बाकी आहेत आणि डॅडी खाली गेलेले आहेत कार वगैरे क्लीन करायला आणि गेटच्या बाहेर वगैरे काढायची होती. सो आम्ही सगळे वरती झालो होतो रेडी. सो डॅडींनी कॉल केला की आम्ही सगळे खाली येणार होतो. तर बघा पुढे व्लॉगमध्ये काय काय होतं आहे. माझ्या चेहऱ्यावर तर तुम्हाला म्हणजे खूप खुश होतो आम्ही सगळे, पण मला सानूला सोडावंसंच वाटत नव्हतं. सो बघा आता माझी पिल्लू, त्यानंतर मला पटकन माझ्या पिल्लूला घेतासुद्धा येणार नव्हतं. सो सगळं काही होतंच, पण मनामध्ये खूप सगळ्या एका आईच्या मनामध्ये जे असतं ना, ते सगळं माझ्या मनात चालू होतं. कारण फर्स्ट प्रेग्नेन्सीपेक्षा मला सेकंड प्रेग्नेन्सी खूप टफ वाटली, कारण फर्स्ट बेबीला सोडून जाणं खरंच खूप 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 कठीण असतं यार. सगळ्यांच्याच मनामध्ये खुशी पण होती खूप जास्त आणि नर्वसनेससुद्धा होतं, कारण मागच्या वेळी फर्स्ट प्रेग्नेन्सीच्या वेळी प्लॅन सी सेक्शन नव्हतं, अचानक डिसिजन घ्यावा लागला सी सेक्शनचा. पण यावेळी प्लॅन सी सेक्शन आहे, सगळंच आहे. आणि सानू पण माझी किती छोटी आहे, तिला मला नंतर घेता पण येणार नाही डिलेवरी झाल्यावर. हे सगळं असं मनामध्ये चालू होतं, पण काय करणार आता. फायनली तो दिवस आलेलाच आहे ज्या दिवसाची आम्ही सगळेच वाट बघत होतो. आणि माझी मम्मी तर काय आधीच खूप जास्त इमोशनल झाली होती, पण मला दाखवत नव्हती, कारण जर मला कळलं तर मी पण इमोशनल होईल, रडायला लागेल वगैरे. पण मला सगळं माहीत होतं मम्मी रडते वगैरे, पण मी पण स्वतःला खूप स्ट्रॉंग बनवलं आतून की नाही, मी रडले तर मम्मी जास्तच इमोशनल वगैरे होईल. म्हणून मग मी स्वतःला खूप आतून समजवलं की नाही रडायचं. पण माझ्या पण डोळे खूप भरून येत होते. खूप सगळा इमोशनल मुमेंट होता तो आमच्यासाठी. त्यानंतर आम्ही गणपती बाप्पाचा आशीर्वादसुद्धा घेतला. सगळं व्यवस्थित होऊ दे एवढंच वाटत होतं. आणि बघा आता पुढे व्लॉगमध्ये काय काय होतं आहे. माझी पिल्लू बघा, माझी सानू निघाली आता छोट्या बाळाला आणायला, तिच्या भावाला किंवा तिच्या बहिणीला.
तर ती पण खूप एक्सायटेड आहे की कुठे चाललो आहे आपण सकाळी सकाळी फिरायला वगैरे. आणि आम्ही तिला विचारलं ना कुठे चाललो आहे, तर म्हणत होती की बालाला असे करत होती नुसतं. आपलं बाळ असं बोलत होती. सो तिच्याकडे बघून पण खूप मला असं डोळे भरून आल्यासारखं वाटत होतं. त्यानंतर फायनली निघालोच आम्ही. खरंच फर्स्ट प्रेग्नेन्सीच्या वेळी डिलेवरीला जातानासुद्धा अशीच फिलिंग मनामध्ये होती आणि आता सेकंड टाईम ही फिलिंग मी अनुभवते आहे. तर मला खरंच खूप इमोशनल होत होतं. मला सगळे कानूच्या वेळीचे दिवस आठवत होते आणि चेहऱ्यावर खुशी आणि मनात इमोशनल झालं होतं सगळंच. तर तुम्ही समजू शकता काय असेल आमच्या मनामध्ये. सगळं असं गोंधळ चालू होता. सो फायनली आता आम्ही निघालो आहे आमच्या बाळाला घ्यायला आणि लवकरच काही वेळातच आमचं बाळ आमच्या हातात असणार आहे. सो गणपती बाप्पाचं नाव घेऊन आता आम्ही सगळेच निघालो आहे हॉस्पिटलला डिलेवरीसाठी, प्लॅन सी सेक्शनसाठी. सो बघा सानिकाची हाय करते आहे माझे पिल्लू. त्यानंतर बघा माझे डोळे तर नुसते भरून येत होते आणि कसंबसं मी स्वतःला कंट्रोल करत होते आणि मम्मीच्या पण मागे डोळ्यात पाणी आहे बघा तुम्ही. पण ती मला काही दाखवत नव्हती. पण मला सगळं कळत होतं गं. मला माहिती आहे माझी मम्मी खूप इमोशनल आहे. सगळेच इमोशनल आहेत पण खरंच तो क्षणच एकदम वेगळाच होता. आणि सगळं माहीत असताना असं हे होत होतं पण स्वतःला आम्ही सगळे स्ट्रॉंग करत होतो की नाही एकाच्या डोळ्यात पाणी आलं तर मला पण हे होईल, इमोशनल होईल मी जास्त. त्यामुळे मग सगळे हॅपीच फेस होते सगळ्यांचे. सो बघा आता फायनली आम्ही हॉस्पिटलला पोहोचलो आहे आणि जसं टाईम पुढे जात होता ना तसं मला नुसतं मनामध्ये धाकधूक होत होती की मला ह्यावेळी भीतीच वाटत होती का माहीत नाही. प्लॅन सी सेक्शन असल्यामुळे आय थिंक असेल. पण खरंच वेगळाच क्षण होता तो आमच्यासाठी. सो आता आम्ही जस्ट पोहोचू हॉस्पिटलला. मग तिथे गेल्यावर बघा काय आहे असं सगळं प्रोसेस वगैरे असेल ते सगळं तुमच्यासोबत पुढे शेअर करेलच. आणि मी पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 असे व्लॉग तुमच्यासोबत शेअर करेल कारण खूप मोठा होईल हा व्लॉग त्यामुळे. सो माझी पिल्लू बघा तिला तर काहीच कळत नाही आहे आपण कुठे आलो आहे, काय मला कुठे आणलं आहे. तर तिला अजून पण आपलं बाळ कुठे म्हणलं ती मला पोटाकडेच दाखवत होती नुसतं. तर बघा आता पुढे काय होतं. सो फायनली आता हॉस्पिटलला पोहोचलोच आहे. तर हॉस्पिटलला पोहोचलो त्यानंतर मग डॉक्टर काही अजून आले नव्हते, सिस्टर्स वगैरे होते. तर आणि इथे आल्यावर आठवलं की मी ज्या पर्समध्ये हॉस्पिटलची फाईल ठेवली होती ती पर्सच घरी राहिली आहे. नेमकं तीच पर्स घरी राहिली ज्यामध्ये हॉस्पिटलची फाईल होती. सो ती आमची एक स्टार्टिंगलाच गडबड झाली. त्यानंतर मग हजबंड गेले बाईकवर, पटकन फाईल वगैरे आणली त्यांनी. तोपर्यंत मग मी इथे जे काही डॉक्युमेंटेशनचं काम होतं फील वगैरे करायचं ते सगळं त्या सिस्टरने माझ्याकडून करून घेतलं आणि इथे सगळं तेच चालू होतं. घरी चल घरी. डॉक्युमेंटेशन वगैरे फिल करून झाल्यावर मग त्यांनी सगळ्यात पहिला माझा BP चेक केला आणि BP वगैरे चेक केलं, वेट वगैरे चेक केलं. आणि हा पूर्ण जो डिलेवरी व्लॉग शूट होत आहे तो माझा भाऊ प्रसाद करतो आहे. सो त्यांनी माझ्यासाठी इतकं सगळं शूट केलं आहे. खूप छान व्लॉग त्यांनी शूट केलेला आहे. त्यासाठी प्रसाद तुझं खरंच मनापासून खूप 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 थँक्यू सो मच. तू इतका व्लॉग छान शूट केला आहे माझ्यासाठी. त्यानंतर मग मला चेंज करण्यासाठी हॉस्पिटलचा गाऊन वगैरे दिला आणि मग माझं ते चेंज वगैरे होईपर्यंत हजबंड इथे जे काही अजून डॉक्युमेंटेशनचं जे काही काम होतं फील करण्याचं ते करत होते. आणि बघा पुढे ब्लॉगमध्ये काय काय होतं आहे कारण मी हा पार्ट 1 तुमच्यासोबत शेअर करते आणि त्यानंतर जो आहे तो पार्ट 2 असेल. सो यानंतर काय काय होतं आहे हे पुढे ब्लॉगमध्ये बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लवकर. कसं तरी दिसते ते बघ, कसं तरी दिसते ते. काय आपले नाही ना सांगू. हे बघ हे कपडे आपले नाही आहेत ना, आपले नाही कपडे नाही. त्यांची सुट्टी झाली रात्रीच होती. मम्मा काय घातले